या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेले आहेत। मोठ्या संख्येमध्ये हजारोच्या संख्येमध्ये त्यांची संख्या या ठिकाणी त्यांनाच भेटण्यासाठी मुद्दामून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मला या ठिकाणी पाठवलेलं आहे। आमचे दोन्ही आमदार या समाजाचे आहेत आणि ते या सर्व मोर्चाचं प्रतिनिधित्व करत आहेत। त्यांची मागणी अतिशय रास्त आहे। त्यांची मागणी ही पण आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अबकडमध्ये त्यांची वर्गवारी व्हावी, वागर समितीचा अहवाल लवकर यावा, त्याला थोडा उशीर होतोय आणि अतिशय रास्त मागण्या त्यांच्या आहेत मला असं वाटतं। या संदर्भामध्ये मी त्यांना आश्वासन केलं की संबंधित मंत्री, सर्व अधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे त्यांची एक बैठक लावून त्यांचे जे विषय आहे त्याबरोबर RT मध्ये घोषणा तर झालेली आहे पण तिथे पर्याप्त निधी तिथे नाही आहे। अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, त्यांना सुद्धा पुरेसा निधी त्या ठिकाणी नाही आहे आणि तो निधी उपलब्ध करून द्यावा ही त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे आम्ही 2 दिवसामध्ये बैठक लावत आहोत। त्याचे 5-7 प्रतिनिधी, ते दोन्ही आमदार, तिन्ही आमदार हे त्या ठिकाणी येतील। मला वाटतं यातून एक पॉझिटिव्ह मार्ग त्या ठिकाणी निघेल। सर, जयकुमार गोरे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्याची सत्यता काय? पीडित महिला विधिमंडळात आंदोलन करणार आहे तर या संदर्भामध्ये मला कुठली माहिती नाही, मला काही कल्पना नाही, मी काही ऐकलं पण नाही, बघितलं पण नाही। अबू आझमींनी आपल्यावरती एकतर्फी कारवाई झाल्याचा आरोप केला आहे। कोरटकर, सोलापूरकर, बोकाड माझ्यावर अन्याय झाला आहे असं म्हणतात। मला वाटतं या दोन्हींवर त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, पोलिसांना शोधतायत, त्यांची माहिती घेत आहेत, त्यांना जी शिक्षा व्हायची होईल। पण विधानसभेचे तुम्ही सदस्य आहात, तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात आणि तुम्ही अशा पद्धतीने स्टेटमेंट करणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत करणं, संभाजी महाराजांच्या बाबतीत करणं, मला वाटतं हा देशद्रोहासारखाच गुन्हा आहे माझ्या मते। त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर जी कारवाई झाली ती मला वाटतं जी छोटी झालेली आहे, त्यांची तर आमदारकी रद्द झाली पाहिजे ही माझी मागणी आहे, आमची मागणी आहे। सर, आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांच्या इमेजची आम्हाला काळजी असं म्हटलंय। आदित्य ठाकरे असं म्हणतात की फडणवीसांच्या इमेजची आम्हाला काळजी आहे। तुम्हाला किती काळजी आहे आम्हाला माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे। तुम्ही तुमची काळजी घ्या, आमच्या इमेजची काळजी करू नका। देवेंद्र फडणवीस हे सर्व महाराष्ट्राला नाही देशाला माहिती आहे त्यांची इमेज काय आहे, त्यांचं वागणं, त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं सर्वांना माहीत आहे, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका। धन्यवाद। पोलीस पाटील आणि कोतवालांची मागणी तुमच्यामुळे मान्य झाली, तुम्ही प्रयत्न केले पण 15,000 मागच्या काळामध्ये तलाठी असतील, आपण सांगतात पोलीस पाटील असाल, सर्वांच्याच मागण्या त्या संदर्भामध्ये मीच वारंवार या ग्राउंडवर येऊन त्याचं प्रतिनिधित्व केलं। मी माननीय मुख्यमंत्री मोदयांना त्यांची भेटे घालून दिलेली होती अनेक जण आणि त्यांना मोठा मानधन, मोठा निधी त्यावेळेला आपण मिळवून दिलेला होता, ही वस्तुस्थिती आहे। सरकार आता आपलं आहे आणि बहुमतातलं सरकार आहे, स्पष्ट बहुमत आमचं आहे, त्यामुळे आता कोणावर अन्याय होणार नाही। ज्याच्या त्या मागण्या रास्त आहेत त्या निश्चित पूर्ण केल्या जातील। याचबरोबर शिक्षकही मला त्यांच्याही आंदोलनात मी त्या ठिकाणी गेलो, अमर मोर्चाला, त्यांच्याही मागण्याच्या संदर्भात असेल, गिरणी कामगार त्या ठिकाणी बसलेत, मी सर्वांनाच भेट दिली। या ठिकाणी प्रशिक्षित जे विद्यार्थी आहे त्यांच्याही मोर्चाला मी या ठिकाणी आंदोलनाला भेट दिली। मला वाटतं या सर्वांची बैठक मी संबंधित मंत्री मोदयांशी घालून देतो, अधिकाऱ्यांशी घालून देतो आणि जे जे शक्य आहे, जे जे करण्यासारखं आहे, तांत्रिकदृष्ट्या बसणारं आहे, नियमात बसणारं आहे, त्याची मागण्या मी पूर्ण करू। सर, भेटे मांग फिटे पांग ही जी युक्ती आहे ती असं अर्थ होईल? हे निश्चित मांग समाज म्हणजे आमच्यासाठी अतिशय शुभ शकून असलेला समाज आहे। माझ्याकडे मी सांगितलं की पहिलं मतदान आम्ही आमच्या मातंग माध्यमाकडून एका जोडप्यानेच करत होतो आणि म्हणून मी 7 वेळा प्रतिनिधी त्या भागातलं करतोय आणि प्रत्येक वेळेला त्या आधी येऊन वेळ पडला तर रात्री तिथे झोपतात पट्टी टाकून की आमचा नंबर पहिला आहे म्हणून आणि ते मतदान करतात। ही प्रथा आहे, परंपरा आहे, त्याला एक वेगळं त्यामागचं एक धार्मिक म्हणून, सामाजिक म्हणून त्याच्यामागचं कारण आहे। पण निश्चित त्यांचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे। आजही हा समाज खूप उपेक्षित आहे, फक्त टोपल्या बनवायच्या, झाडू बनवायचे, फक्त डफळे वाजवायचे, शिक्षणापासून थोडा लांब हा समाज आहे, व्यापार व्यवसायापासून लांब असलेला समाज आहे। मला वाटतं त्यांच्या मागण्या ह्या अतिशय रास्त आहे। महामंडळांना आर्थिक निधी देऊन त्यांची सामाजिक भरभराट कशी होईल, उन्नती कशी होईल यासाठी शासनाचा प्रयत्न आहे। सर, छावा चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग आता आहे। झाले 5:30 झाले। चला नमस्कार, मला जाऊ दे।